नमस्कार मित्रो. काही वर्षापूर्वी एक घटना घडली होती, तुम्हाला आठवत असेल. छगन भुजबळांच्या वरती महाराष्ट्र सदनातल्या अपहाराच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि छगन भुजबळांना अटक होणार होती. छगन भुजबळ त्या काळामध्ये विदेशामध्ये होते. विदेशात असलेल्या छगन भुजबळांनी आपल्या व्हॉट्सअपच्या DPवर एक चित्र ठेवलं होतं आणि ती DP काय होती तर ती DP होती बॅकस्टॅबिंगची. पाठीत सुरा खूप असल्याची, पाठीत खंजीर खूप असल्याचा. आता हा DP वादग्रस्त झाला, चर्चेत आला आणि प्रत्येकाला एक प्रश्न पडला की छगन भुजबळांनी कुणाचा बरं उल्लेख केला असेल. पाठीत खंजीर खूप असला, पाठीत सुरा खूप असला, हे चित्र भुजबळांनी का बरं लावलं असेल. आजतागायत भुजबळांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. आता कदाचित सरकारने मला म्हटले होते की आम्ही तुम्हाला वाचवू, पण नाही वाचवलं, असं काहीतरी त्याचं उत्तर दिलं जाईल. असो, त्यातून भुजबळ खालच्या न्यायालयात सुटलेले सुद्धा आहेत. तोही विषय आता संपत आला आहे. पण पाठीत सुरा खूप असण्याची ती कृती त्यावेळेला देखील मोठ्या चर्चेत आली होती. मुळात पाठीत खंजीर हा जो शब्द आहे, या शब्दाला एक भला मोठा इतिहास आहे. म्हणजे तसे शब्द दोनच आहेत, एक पाठीत आणि दुसरा खंजीर. पण या शब्दाला एक भला मोठा इतिहास आहे. अर्थात तो शरद पवारांशी जोडल्या गेलेला आहे. शरद पवारांना पाठीत खंजीरसाठी ओळखलं जातं आणि आजही लोक जेव्हा जेव्हा पाठीत खंजीर हा विषय येतो तेव्हा शरद पवारांचा उल्लेख करतात. आता हा उल्लेख ना पवारांना आवडतो ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसांना आवडतो. पण आताशा हा उल्लेख संजय राऊतांना देखील आवडेनासा झाला आहे. संजय राऊत चिडतात, म्हणजे त्यांनी आपलं अख्खं राजकीय करिअर यासाठी पणाला लावलं आहे. म्हणजे सांगा मला कुठे एखादं उदाहरण आहे का, अशा स्वरूपात ते बोलून गेले. आणि एवढंच नाही तर मी राजकारण सोडेन अशी धमकी पण देऊन गेले. अगदी काही दिवसापूर्वीची ही घटना आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा. राऊत काय बोलतायत. की पूर्वी पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग आला की एकच नाव आठवायचं. मग त्यांनी माननीय पवार साहेबांचं नाव आहे, शरद पवार. आता दुसरं एक नाव आहे, पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे शिवसेना. मी असं कसं काय राहतो मी तर नेहमी आव्हान देतो की शरद पवार साहेबांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण स्पष्ट करून दाखव. मी राजकारण सोडून माननीय उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्राची परंपराच नाही, कसला पाठीत खंजीर खुपसला. संजय राऊतांच्या या वाक्यावर हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. कारण संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. वेतन किती घेतात माहीत नाही, पण सामनाचे वेतनभोगी सेवक आहेत. सामना हा ठाकरे परिवाराचा दैनिक आहे, जिच्या संपादिका रश्मी ठाकरे या आहेत. त्या उद्धव ठाकरे होते आणि त्याआधी माननीय बाळासाहेब ठाकरे होते. म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र नव्हे, राजपत्र. कारण शिवसेनेच्या नियुक्त्या अधिकृतरित्या फक्त सामनात छापल्या जातात आणि सामनात आलं म्हणजे ते नियुक्तीपत्र असतं. वेगळ्या नियुक्तीपत्राची गरज पडत नाही, अशी ख्याती सामनातल्या त्या बातम्यांची आहे. सामनाचा संपादक, कार्यकारी संपादक, माफ करा, संपादिका रश्मी ठाकरे आहेत. सामनाचे कार्यकारी संपादक शरद पवारांची बाजू घेऊन एवढं बोलतात की कधी राजकारण सोडण्याची भाषा सुद्धा त्यांच्या तोंडी येते. पण राऊत विसरलेत. काय विसरलेत? त्यांचे याआधीचे संपादक जे आता मुख्यमंत्री झालेत, मुख्यमंत्री पदावर राहून संपादक होता येत नाही म्हणून रश्मी ठाकरेंना संपादक केलं गेलेलं आहे. या संपादकांनीच पाठीत खंजीर खूप असल्याची भाषा बोललेली होती. संपादक वेगळं बोलतायत, कार्यकारी संपादक वेगळं बोलतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा आहेत आणि त्याच पक्षाचे राऊत खासदार आहेत, प्रवक्ते आहेत. आपल्या पक्षाचा प्रमुख वेगळी भाषा बोलतोय, राऊत वेगळी भाषा बोलतायत. त्यांच्या दैनिकाचा मालक, प्रमुख वेगळी भाषा बोलतोय, राऊत वेगळी भाषा बोलतायत. उद्धव ठाकरे शरद पवारांच्या विषयी काय बोलले होते तुम्ही ऐका.
राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली जरा थांबा रे. कोणाच्या बरोबर ना, वसंतदादांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून त्यांनी पुलोत काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय, बाकी गेलं खड्ड्यात, पक्ष वगैरे गेला खड्ड्यात, माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर. केवळ उद्धव ठाकरेंच्या विधानावर आपण हे करतोय असं नाही आहे. म्हणजे हे तर उद्धव ठाकरेंचं विधान मुख्यमंत्री होण्याच्या आधीच आहे, म्हणजे शरद पवारांचे ठाकरेंवरती उपकार होण्याच्या आधीच आहे. आता हे उपकार हे जे शब्द आहे ना, हे मी माझे नाही वापरत आहे, हे अनेकांनी वापरले आहेत. म्हणजे अगदी अमोल कोल्हेंनी वापरले आहेत. मुख्यमंत्री कोणामुळे आहेत? शरद पवार साहेबांच्यामुळं. अगदी लातूरला तसंच विधान झालं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच बोललेले आहेत. म्हणजे जे जे कोणी नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शरद पवारांच्या कृपेमुळं, आशीर्वादामुळं, सहकार्यामुळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं बोलतात. ती वस्तुस्थितीसुद्धा आहे. आता उद्धव ठाकरे असं बोलणार नाहीत, पण शिवसेनेचे आणखी एक नेते आहेत जे दीर्घकाळ खासदार होते, केंद्रात मंत्री होते, ते अनंत गीते काय बोलतायत तेही तुम्हाला ऐकायचं आहे. अनंत गीतेंची देखील हीच भावना आहे. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. अनंत गीते, उद्धव ठाकरे या सगळ्यांनीच पाठीत खंजीर हा शब्द शरद पवारांच्यासाठी वापरला आहे. आता जबाबदारी या दोघांची आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची आहे आणि अनंत गीतेंची आहे. हे जर त्यांनी खरं आहे म्हणून सांगितलं किंवा सिद्ध करून दिलं तर संजय राऊत राजकारण सोडण्याच्या तयारीत आहे. संजय राऊतांना राजकारण सोडावं लागेल अशी स्थिती आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच असं म्हटलेलं आहे. मग राऊतांना म्हणावं लागेल की आमच्या पक्षाच्या नेत्यांनी, म्हणजे पक्षप्रमुखांनी, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे माजी संपादकांनी, म्हणजे आजी संपादकांच्या पतींनी, म्हणजे पक्षाच्या सर्वोच्च प्रमुखांनी केलेलं विधान हे खोटं आहे, त्याला पुरावे नाहीत असं राऊतांना सांगावं लागेल, किंवा ते मान्य करून राजीनामा देऊन राजकारण सोडावं लागेल. राऊत असं काही करणार नाहीत हे माहीत आहे. असं करणंही शक्य नाही. बोलायचं असतं, ठोकून द्यायचं असतं, म्हणून त्यांनी हे ठोकून दिलेलं आहे. शरद पवारांच्यासाठी राजकारण सोडण्याची वृत्ती राऊतांच्यामध्ये येते हेच मुळे आश्चर्यकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासाठी शिवसेनेचा खासदार राजकारण सोडायची तयारी करतोय. काय धन्य आहे ती भक्ती, काय धन्य आहे ती वृत्ती. म्हणजे खरोखर राऊतांचं मला कौतुक वाटतं. म्हणजे राऊतांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही आपल्याला. याच राऊतांना इतिहासाचा विसर पडला असावा. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना वसंतदादांना उपमुख्यमंत्री असलेले नाशिकराव प्रचंड त्रास देत होते, मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवत नव्हते. म्हणजे अगदी दादा काठी टेकत चालायचे आणि तेव्हा त्याच्यावर टीका म्हणून, कोटी म्हणून नाशिकराव असं सांगायचे, सरकार कसं चाललंय तर काठी टेकत चाललंय. दादा वैतागले होते सरकारला. सरकार जावं असं दादांना वाटत होतं असं शरद पवारांचं म्हणणं आहे. आणि त्या वाटण्यावरूनच पवारांनी सरकार पाडण्याची व्यवस्था केली. आमदार फोडले, निघून गेले, जनता पक्षाकडे गेले, त्यांच्याकडून काही माणसं घेतली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. आता या दरम्यानच्या प्रक्रियेत आणखी एक गोष्ट घडलेली होती. सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असताना दादांनी हे प्रकरण थांबवावं यासाठी गळ घातली होती. पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिली होती. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना हे सगळं थांबवावं यासाठी फोन केला होता, पण पवारांनी आपल्या अन्य कार्यकर्त्यांच्या हातात फोन देत पोरं खूप पुढे गेलीत, आता माघार घेतली, त्यांचं राजकारण संपेल असा उल्लेख केला होता. हा उल्लेख तुम्हाला शरद पवारांच्याच लोक माझे सांगातीमध्ये दिसेल. वसंतदादांना हे सरकार पाडायचं नव्हतं, स्वतःचं सरकार पाडायचं नव्हतं, हे त्यातून सिद्ध होतं. यशवंतराव चव्हाणांची इच्छा हे सरकार शेवटच्या क्षणी पडू नये अशी होती. मग पवार साहेबांनी तरीही हे सरकार पाडलं, म्हणजे त्यांनी वसंतदादांनाही धोका दिला
आणि यशवंतरावांनाही अंधारात ठेवलं. धोका देणे, अंधारात ठेवणे यासाठीच पाठीत खंजीर खुपसला असा शब्द वापरला जातो. राऊत साहेबांना पुरावाच हवा असेल तर आमच्या या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवायची गरज नाही आहे. त्यांनी लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र वाचायला घ्यावं. जसं ते शिवचरित्र अनेकांना पाठवणार होते ना, तसं त्यांनी त्यांच्या नेत्यांचं चरित्र, शरद पवारांचं चरित्र लोक माझे सांगाती वाचायला घ्यावं आणि त्यात त्यांनी जो उल्लेख केला आहे, त्यात त्यांनी जे लिहिलं आहे, त्यात स्पष्टपणे ते म्हणतायत की यशवंतरावांच्या इच्छेलाही त्यांनी मुरड घातली आहे आणि वसंतदादांच्या इच्छेलाही त्यांनी मुरड घातली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, पवारांनी पाठीत खंजीर खुपसला होता. तरीही पवारांचं प्रेम दाखवत राऊतांना अशी विधान करावी वाटतात, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. त्यांची निष्ठा ठाकरेंवर आहे की पवारांवर आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ते संपादक सामनाचे आहेत, राष्ट्रवादीच्या मुखपत्राचे नाहीत, हेही राऊतांनी लक्षात घ्यावं आणि आपले नेते काय बोलतायत याकडेही लक्ष द्यावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.